या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डेंग्यूचे प्रमुख कारण, त्याचे लक्षण आणि त्याची उपाययोजना. आता बघा, डेंग्यूचे प्रमुख कारण काय आहे? पूर्णपणे मॉस्किटो बाईट जे आहेत, हा मच्छर चावल्यामुळे काय होतो? आपल्याला डेंग्यू होतो. त्यानंतर डर्टी वॉटर जे आहेत, याच्यामध्ये समजा टायर वगैरे असतील, त्यानंतर हौद वगैरे आहे, काही टाक्या वगैरे आहे. यामध्ये जे पाणी साठतं त्यामध्ये हा मच्छर जो आहे, तो मच्छर वाढतो. त्यामुळे काय होतं? जास्तीत जास्त हाय फीवर जे आहेत, म्हणजे ताप वगैरे येणं, डोकेदुखी होणे, पूर्णपणे बॉडीमध्ये पेन होणं, वेदना वगैरे होणं, हे कोणतंही डेंग्यूचं लक्षण आहे. त्यासाठी उपाययोजना काय केल्या पाहिजे आपण पूर्णपणे आता जी रिपेलेंट जे आहेत पूर्णपणे कोणत्या मच्छरांना मारण्यासाठी ते वापरले गेले पाहिजे. त्यानंतर मॉस्किटो नेट जे आहेत आपण जेव्हा झोपतो झोपण्याच्या वेळेस जी मच्छरदाणी वगैरे आहे ती मच्छरदाणी पूर्णपणे बांधली गेली पाहिजे आणि आपले जेवढे पण पाण्याचे जे सोर्सेस वगैरे आहेत ते पूर्णपणे पॅक करून ठेवले पाहिजे जेणेकरून मच्छर जे आहेत या पाण्याच्या डर्टी प्लेसेसमध्ये जे आहेत तयार होणार नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा जो आजार आहे तो मलेरिया. आता मलेरियाच्या आजारात तुम्हाला सिम्पटम्स, कॉजेस आणि प्रिव्हेंटेशन जर जाणून घ्यायचं असेल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.